मामला गडबड दिसतंय. जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. तर आजची आपली डेस्टिनेशन आहे श्री माणिकगड. तिथे आपण ट्रेकिंगसाठी चाललेलो आहोत. आणि जर तुम्हालाही माणिकगडावर यायचं असेल तर तुम्ही रसायनीमधून पातळगंगा MIDC आणि वशिवलीवरून तुम्हाला वर ठाकूरवाडीमध्ये पर्यंत यायचं आहे. आणि जर तुम्ही गुगल मॅपद्वारे आलात तर तुम्हाला दुसऱ्या ठाकूरवाडी जवळचा वाट दाखवली जाईल आणि ती वाट खूप कठीण आहे. आणि मी जिथून आलो ठाकुर्लीवाडी वशिवलीवाडे, तर तिथून वाट खूप सोपी आहे आणि प्रॉपर मार्किंग सुद्धा आहे. त्याच्यामुळे चुकण्याची तुमचे चान्सेस खूप कमी होतात. खालून आलात तर तिथून चुकण्याचे खूप इन्सिडेंट्स होतच असतात. त्याच्यामुळे मी ज्या वाटेने आलो ती वाट सोपी पण आहे आणि सुरक्षित सुद्धा आहे. तर तुम्ही मी आलो त्या वाटेने जर आला तर तुम्ही बाईक आहे ना, तिथं एक जुना घर आहे तिथपर्यंत लावू शकता. किंवा जर तुमची बाईक आणि तुमची बायकिंग स्किल चांगले असतील तर तुम्ही आणखी वर आणू शकता, जेणेकरून तुमची जी काही ट्रॅव्हलिंग आहे ती कमी होईल. आणि जर 4 व्हीलर आणला तर तुम्हाला ठाकुर्लीवाडीमध्येच ठेवायला लागेल, कारण त्याच्या पुढे 4 व्हीलर येण्याची वाट नीट नाहीये, प्रॉपर नाहीये. सो 4 व्हीलर तुमची सुरक्षित ठाकुर्लीवाडीमध्येच मिळेल. गाडी पार्क केल्यानंतर त्याच्या पुढचा प्रवास तुम्हाला चालत जावे लागेल. चालत जवळजवळ 1.5 ते 2 तास तुम्हाला जंगलातून चालत जावं लागेल. आणि त्यानंतर मारुतीच्या मंदिरापासून हळूहळू पुढे जाऊन थोडासा 10 मिनिटं पुढे जाऊन वर जायची पूर्ण मेन ट्रेक चालू होते गाड्याच्या पायथ्याची पुढची. हा व्लॉग पार्ट 1 आहे. आणि हा व्लॉग पार्ट 1 काय ही रिझन तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल. सो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. लाईव्ह बना दुगा टेन्शन मत नाही. दिस इज वनायचा यूथ 30ला, बरोबर ना? ओके, गुड. स्माइल प्लीज. जर तुम्ही कुठल्याही गडावर जात असाल आणि जर तुम्हाला तिथल्या फलांबद्दल काही माहिती इन्फॉर्मेशन नसेल तुमच्याकडे किंवा कोणी माहिती असलेला पर्सन सोबत नसेल तर कुठल्याही फलाला खाऊ नका. कारण आम्ही जेव्हा इथल्या ठाकुर्लीवाडीमध्ये काही निवासी सोबत चर्चा करताना इन्फॉर्मेशन मिळाली की काही फल आहेत ती नशेली वगैरे आहेत, थोडीशी विषारी आहेत. तर शक्यतो कुठलाही फल माहिती नसताना खाऊ नका. आणि शक्यतो वाटाड्या किंवा कुठलाही लोकल गाईड जो काय तुम्हाला ठाकुर्लीवाडीमध्ये मिळेल तर तुम्ही घेऊ शकता. 700 ते 800 परचेस असं करतात. बार्गेनिंग स्किल तुमची चांगले असतील तर तुम्हाला 500 पर्यंत मिळून जाईल. तर वाटाड्या किंवा गाईड सोबत असणं आवश्यक आहे. वाट चुकण्याची शक्यता भरपूर आहे या गडावर. कारण तर आम्ही जे आता आलो तर आम्हाला कुठल्याही मार्किंग वगैरे काही मिळालं नाही. सो तुम्ही प्रॉपर या.
तर वाटाड्या किंवा गाईड का जरुरीच आहे, तर तुम्ही इथे गडावर चुकू शकता जसे आम्ही चुकलो. कारण तर आम्हालाही तिथं मार्किंग वगैरे काही मिळाले नाही. आम्ही आत जंगलामध्ये पूर्ण आतमध्ये शिरलो आणि तिथून निघणं थोडंसं कठीण झालं आणि कसं तरी इथून तिथून निघण्याचा प्रयत्न केला. पण बेसिक नॉलेज आणि थोडाफार ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स मुलं आम्ही कसं तरी तिथून बाहेर निघालो. सो तुम्ही याल तर एखादा याच्या अगोदर गडावर आलेला व्यक्तीला घ्या सोबत, किंवा ठाकुर्लीवाडीमधून तुम्ही कुठलाही एक गाईड मिळू शकता. आरामात गाईड मिळतात, तिथं असतात अवेलेबल, तिथून तुम्ही घेऊ शकता आणि इथं येऊ शकता. तर मी तुम्हाला एक टिप देतो. जर तुम्ही या गडावर आलात तर नेहमी गड आहे ना तुमच्या लेफ्ट साईडला पाहिजे आणि तुम्ही लेफ्ट साईडला गाड्याला ठेवून सरळ चालत जा. वाट सोपी पडेल आणि तिथून तुम्हाला गडाची प्रॉपर वाट मिळेल आणि तुम्ही तिथून जाऊन एका मारुती मंदिराजवळ पोहोचाल. कसं तरी शोधत शोधत आम्ही मारुती मंदिराजवळ अखेरकार पोहोचलो आणि तिथून जर तुम्ही मारुती मंदिराजवळ पोहोचलात तर तिथूनच सरळ एक राईटहून वाट जाते, जी काय बघू शकता. असं काही दृश्य आहे तिथून आणि तिथून सरळ पुढे जात तुम्हाला जायचं आहे. 10 ते 15 मिनिटाची ट्रेक आहे, नॉर्मल ट्रेक आहे.
तर काही कारणास्तव आम्हाला आमची ट्रेक इथपर्यंतच थांबवावी लागली आणि इथूनच आम्हाला परतीचा प्रवास निवडावा लागला. काही कारण होते, त्यामुळे आम्ही पुढे जाऊ शकलो नाही. पण मी इथून आज जाताना एक स्वतःशी आणि एक तुमच्याशी प्रॉमिस करतो की मी नेक्स्ट टाइम जेव्हा येईल तेव्हा हा गड पूर्ण कंप्लीट करूनच राहणार आणि त्याचा व्लॉग सुद्धा बनवणार. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल, धन्यवाद. तर या व्हिडिओचा जो पुढचा पार्ट असणार आहे तो खूप भारी असणार आहे, तर तुम्ही तो आवर्जून नक्की पहा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय शिवराय.